तर माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीमध्ये त्या आळंदीकरांनी शेण टाकलं, पण तेच आळंदीकर माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं ज्यावेळेला कर्तृत्व सिद्ध झालं, आज त्याच माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाखाली निवृत्ती महाराज सांगू लागले, ज्ञानदेवा मला ती काळ रात्र आठवते, आजच्या एकादशीला साक्षात पंढरपुरानं अक्षात पांडुरायानं आपलं पंढरपूर सोडलंय आणि साक्षात पांडुरंगाच अलंकापुराला आळंदीला येऊन तिथं थांबलाय. साक्षात जगाचा मालक 21-22 वर्षाच्या एका योग्याची समाधीसाठी जगाचा मालक कटेवरचा हात सोडून आणि विटेवरून उतरून साक्षात अलंकापुराला आळंदीत साक्षात जगाचा मालक पोहोचलाय. सगळी वारकरी मंडळी आज आळंदी तिथं पोहोचली आहेत का? कारण माऊलींचा समाधी सोहळा आता जवळ येतोय आणि आज या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण हा सगळा अध्यात्माचा सोहळा आयोजित केलाय. आजच्या प्रवचन सेवेसाठी जी ओवी निवडलेली आहे ती ओवी या संतांचं महत्व सांगणारी ओवी आहे. या ओवीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तैसे हरपले आपण पे पावे, पै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. या ओळीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये जे सगळं हरवलंय ते सगळं तुम्हाला मिळून जाईल. काही हरवू दे तुमच्या आयुष्यामध्ये, जे हरवलंय ना ते सगळं तुम्हाला आयुष्यामध्ये मिळून जाईल, पण त्यासाठी संतांच्या सानिध्यामध्ये आलं पाहिजे, त्यासाठी संतांचं चरित्र वाचलं पाहिजे. आणि सर्वस्व सांगितलंय माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये. आणि ज्यासाठी जन्म झाला होता त्या जन्माचा सार्थक व्हावं म्हणून वयाच्या 21व्या वर्षी विश्वाची माऊली आज समाधीला बसावी. वय वर्ष 21 असताना मी नेहमी सांगतो बरं का, एखाद्या आईला जर आई पण यायचं असेल, जर तिला माऊली म्हणावं असेल तर तिचं लग्न व्हावं लागतं, तिला एखादं अपत्य व्हावं लागतं तर तिला माऊली म्हणलं जातं. पण वयाच्या 21-22व्या वर्षी ती तुमची नाही माझी नाही तर अवघ्या विश्वाची माऊली व्हावी. काय सामर्थ्य असावं माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या मध्ये, काय ताकद असावी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या मध्ये. आणि एवढं मोठं सर्वस्व आपल्या देशाला मिळालं, एवढं मोठं सर्वस्व आपल्या महाराष्ट्राला मिळालंय. आपल्या महाराष्ट्राला कुणाचा तरी आदर्श घ्यावा अजिबात गरज नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज संत मंडळी सर्वात मोठा आदर्श आहेत माझ्या महाराष्ट्राचं. कुठला मोटिवेशनलची माझ्या महाराष्ट्राला अजिबात गरजच नाही. पण याचं कारण काय झालं? आम्ही आमच्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीकडे दुर्लक्ष केलं. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे हरवलंय ते सगळं तुम्हाला संतांच्या सानिध्यामध्ये मिळून जाईल. पण नेमकं हरवलंय काय आमच्या आयुष्यामध्ये? 10,000 रुपयाचा मोबाईल हरवलाय, 20,000 रुपयाचा फ्रीज हरवलाय, सोनं नाणं दाग दागिनं नेमकं आमच्या आयुष्यामध्ये हरवलंय काय? 10,000 रुपयाचा मोबाईल हरवला, 20,000 रुपयाचा फ्रीज हरवला, सोनं नाणं दाग दागिनं जर काही हरवलं तर ते मिळवून देण्यासाठी आत्ताच्या काळामध्ये पोलीस यंत्रणा आहे, चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, माणूस पळून जाऊ शकत नाही. पण आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं सुख समाधानाने आनंद हरवत चाललाय. तो जर मिळवायचा असेल तर संतांच्या चरणाशी आलं पाहिजे. अहो जसा लाही लाही जीवाला झाड देती रे सावली, जसा लाही लाही जीवाला झाड देती रे सावली, ज्याला नाही जगी कोणी त्याला माझी आळंदीची ज्ञानराज माऊली. ज्याला कोणी नाही ना त्यानं आळंदीला जावं. तिथं माय आणि बाप दोघही तुम्हाला आळंदीला मिळून जाईल. कधी संकटामध्ये असेल ना, वाटलं ना रे संपलंय सगळं, सगळ्याचा त्याग करा, जा आळंदीला. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला कडकडून मिठी मारा, सर्वस्व तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेला माऊली ज्ञानेश्वर महाराजांना लोकांनी भिक्षा दिली नाही, माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीमध्ये लोकांनी शेण टाकलं, माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगावर दगडफेक केली, चिक्कल टाकला आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज झोपडीमध्ये गेले आणि ताटी लावली. आणि ताटी लावल्यावर जर मुक्ताईंनी जर ज्ञानेश्वर महाराजांचं जर समजूत घातली नसती, जर मुक्ताईंनी ज्ञानेश्वर महाराजांना जर समजून सांगितलं नसतं, ज्ञानेश्वर महाराजांनी जर ती ताटी उघडली नसती तर ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ तुम्हा आम्हाला मिळालाच नसता. स्त्री पुढे आहे. आज आमचं सर्वस्व स्त्री आहे. घरची स्त्री आम्ही देवारातील देवतासारखी जपली पाहिजे. माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वर लिहिली ना, ही आईच्या अंतःकरणाने लिहिली बरं का. आईची माया आहे माझ्या माऊलींच्या ज्ञानेश्वरामध्ये. कशी माया आहे आईची? माता भगिनी आहे तिथं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला 2 पोरं असतात. पहिलं पोरग खूप हुशार असतं,
तुम्हाला माहिती असतं आपलं पहिलं पोरग खूप हुशार आहे, पण आई तुला एक दुसरंही पोरगा असतं, तुला माहिती असतं माझं दुसरं पोरग खूप खट्याळ आहे, पण ती आई जाणीवपूर्वक एक कृत्य करते. पहिलं पोरग हुशार आहे ना त्याच्याकडे थोडस दुर्लक्ष करते, पण जे दुसरं पोरग आहे ना त्याच्याकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष देते. माझ्या माऊलीने ज्ञानेश्वर लिहिली ना, ही अशी आईच्या अंतःकरणाने लिहिली. चांगल्यांचं चांगलं व्हावंच, पण दृष्टांचंही चांगलं व्हावं या आईच्या अंतःकरणाने माझ्या माऊलीने ज्ञानेश्वर लिहिले, एवढं लक्षात ठेव. ही आईची माया आहे माझ्या माऊली ज्ञानेश्वरांची. या सगळी मंडळी आळंदीला पोहोचलीत. ही साक्षात देव सुद्धा आज आळंदीमध्ये पोहोचलाय. जगाचा मालक कटेवरचा हात सोडून आणि विठेवर उतरून आज आळंदीला पोहोचलाय. काय दिलंय आपल्याला माऊलींनी, काय चरित्र आहे माऊलींचं. जाता जाता फक्त चरित्र थोडक्यात सांगतो नेमकं, कारण समाधी सोहळा आहे परवा दिवशी आणि आज माऊलींची एकादश आहे. आज माता भगिनीही मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत. माय लेकराचं काय नातं असतं जाता जाता ऐका बरं का, की काय नेमकं नातं आहे. विठ्ठलपंतांनी संन्यास धर्माचा त्याग करून विठ्ठलपंत पुन्हा संसारामध्ये आले. विठ्ठलपंत, आई रुक्मिणी माता हे सर्वजण पुन्हा आळंदीमध्ये आले. पण आळंदीकरांनी ठरवलं संन्यासी घेतलेल्या लोकांनी पुन्हा संसार करूच नये. पण आळंदीतल्या लोकांनी विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणी मातेला त्रास द्यायला सुरुवात केली. विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणी मातेचा छळ करायला आळंदीकरांनी सुरुवात केली. विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी मातेने सिद्ध बेटावर एक झोपडी टाकली आणि झोपडीमध्ये हे संसार करू लागले. पण आळंदीकरांनी ठरवलं होतं या विठ्ठलपंतांचा संसार सुखाचा करून द्यायचा नाही, विठ्ठलपंतांचा छळ करायचा. आणि त्या उद्देशाने आळंदीकर विठ्ठलपंतांचा छळ करू लागले, विठ्ठलपंतांना त्रास देऊ लागले. अहो कशा प्रकारे छळ करू लागले. विठ्ठलपंत होते ते, आई रुक्मिणी माता होत्या त्या, की ज्या विठ्ठलपंतांनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या 4 लेकरांना जन्म दिला आणि या 4 लेकरांनी अवघ्या जगाला जगण्याचा महामंत्र दिला. या 4 लेकरांना जन्म देणाऱ्या माता पित्यांना या आळंदीकरांनी त्रास द्यावा. झोपडीमध्ये हे दोघं संसार करू लागले. हो, झोपडीमध्ये विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी माता राहू लागल्या. पण आळंदीकर एवढा त्रास देत होते ना, लहान लहान पोरं झोपडीच्या दारामध्ये पाठवायची. लहान लहान पोरं तिथं शोषीच आणि झोपडीच्या दारामध्ये करायची. गोठ्यामधली बांधलेली जनावर सोडायची, त्या विठ्ठलपंतांच्या झोपडी समोर आणून उभं करायची. त्या जनावरांचं शेण विठ्ठलपंतांच्या झोपडीच्या समोर पडायचं. विनाकारण त्रास द्यायला सुरुवात केली, विनाकारण छळ करायला सुरुवात केली. रात्री रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत झोपलेला असायचे. हे धर्मांध सगळे लोक यायचे आणि रात्री झोपल्यानंतर या विठ्ठलपंतांची आणि रुक्मिणी माते ज्या ठिकाणी झोपलेले आहेत ना, ती झोपडी पेटवून द्यायचे आणि रुक्मिणी माता कावरी बावरी व्हायची. हो, 4 लेकरांना ज्यांनी जन्म दिला ना, त्यांची झोपडी माता पित्यांची या लोकांनी पेटवली होती. त्यांच्या दारामध्ये विष्ठा केली होती, त्यांच्या दारामध्ये शेणघाण टाकलं होतं. पण एवढा सगळा संघर्ष रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंतांनी भोगला आणि त्यांच्या पोटाला 4 पोरं जन्माला आली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही 4 लेकरं जन्माला आली. आणि जन्माला आल्यानंतर कलेनं वाढत असताना एके दिवशी मुक्ताईने माऊली ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये फिरत असताना आळंदीमध्ये एका मुलाची मुंज चालू होती. आळंदीमध्ये एका मुलाची मुंज चालू होती आणि मुक्ताई ज्ञानेश्वरांना म्हणाली, माऊलींना सांगू लागली, ज्ञानदादा त्या दादाची मुंज चालू आहे रे. ज्ञानदादा तुझंही मुंजीचं वय झालं ना रे. ज्ञानदादा तुझी मुंज करायची ना. ज्ञानदादा कधी करायची तुझी मुंज. असा ज्ञानदादा म्हणाला, हो मुक्ताई माझी मुंज करायची आहे. आणि हे सगळं दृश्य रुक्मिणी मातेनं ऐकलं. रुक्मिणी मातेला माहिती होतं ही आळंदीतली मंडळी आपल्याला समाजामध्ये घेत नाहीयेत, आपल्याला विनाकारण त्रास देत आहेत, आपल्या पोरांचं मुंज करायचं वेळ झालं.
ही आळंदीतली मंडळी आपल्याला समाजामध्ये घेत नाहीत, आपल्या पोरांची मुंज करायची कशी? हे सगळं दृश्य रुक्मिणी मातेनं बघितलं. संध्याकाळ झाली, ही चारी भावंड जेवली, निवांत झोपी गेली. झोपी गेल्यानंतर रुक्मिणी माता आपले पती विठ्ठलपंतांना सांगू लागली, स्वामी, आज ज्ञानोबाचं आणि मुक्ताईचं बोलणं चालू होतं. ही लहान मुक्ताई ज्ञानोबाला विचारत होती, ही लहान मुक्ताई ज्ञानोबाला विचारत होती, ज्ञानदादा, तुझं मुंजीचं वय झालं ना रे? ज्ञानदादा, तुझी मुंज कधी करायची? अहो स्वामी, आयुष्यभर आपण संघर्ष भोगलाय, आयुष्यभर या लोकांनी आपल्याला त्रास दिलाय, आयुष्यभर या लोकांनी विनाकारण आपला छळ केलाय, रातोरात झोपल्यावर या लोकांनी आपली झोपडी पेटवली, आपण एवढा संघर्ष भोगलाय, पण इथून पुढच्या काळामध्ये आपल्या पोरांच्या वाटेला हा संघर्ष येता कामा नये. आपण खूप सोचलंय, पण पोरांनी हे सोचता कामा नये. त्यावेळेला विठ्ठलपंतांनी सांगितलं, उद्या सकाळी मी आळंदीकरांच्याकडे जातो आणि आळंदीकरांना आपल्या पोरांना समाजामध्ये घ्यावं अशी मी विनंती करायला जातो. सकाळ झाली, विठ्ठलपंत आळंदीच्या धर्मसभेमध्ये पोहोचले. धर्मसभेमध्ये सांगितलं की आयुष्यभर आम्ही भोगलं, आयुष्यभर आम्ही सर्वस्व सहन केलं, पण आमच्या पोरांना तरी न्याय द्यावा. आमच्या मुलांची मुंज करण्यासाठी आणि आमच्या पोरांना समाजामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही मान्यता द्यावी. विठ्ठलपंतांनी अगदी नम्र भावनेतनं सांगितलं. विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून विनवणी केली, दयेची भीक विठ्ठलपंतांनी मागितली. पण आळंदीकरांनी सांगितलं की तुमचा इथं काही उपयोग होणार नाही, तुम्ही पैठणला निघून जा. पैठणमध्ये जी धर्मसभा आहे त्या धर्मसभेमध्ये तुमचा मुद्दा मांडा, पैठणकर तुम्हाला काय असेल तर न्याय निवाडा करतील. आणि विठ्ठलपंत अगदी अनवाणी पायाने पैठणला पोहोचले. विठ्ठलपंत अनवाणी पायाने पैठणला पोहोचले, पैठणच्या धर्मसभेमध्ये पोहोचले आणि विठ्ठल आपली सगळी हकीकत पैठणच्या धर्मसभेमध्ये सांगितली. आयुष्यभर आम्ही भोगलोय, खूप सहन केलंय, पण आमच्या पोरांच्या वाटेला हे दुःख नको आहे, आम्हाला समाजामध्ये येण्याची मान्यता द्यावी. तशी तिथली लोक सांगू लागली, एकतर संन्यासाच्या लोकांनी संसार करूच नये आणि केला सर त्याचा काही उपयोग नाही. विठ्ठलपंत सांगतात आम्ही आयुष्यभर भोगला, पण आमच्या पोरांच्या वाटेला येता कामा नये, कृपया काहीतरी करा. आणि त्या लोकांनी सांगितलं, इथून पुढच्या काळामध्ये जर तुमची पोरं जगवायची असेल तर तुम्हाला एक करावं लागेल. इथून पुढच्या काळामध्ये जर तुमची पोरं जगवायची असतील, तुमची पोरं जर मोठी करायची असतील, आळंदीमध्ये जर तुमची पोरं जर ताटमानेने जर फिरायची असेल तर तुम्ही यांना एक केलं पाहिजे, तुम्ही देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं पाहिजे. हा देह तुम्ही सोडून निघून गेला पाहिजे. तुम्हाला एकच शिक्षा आहे, ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त. हे शब्द विठ्ठलपंतांच्या कानावर पडले आणि विठ्ठलपंत शून्य झाले. का शून्य झाले? की हा देह सोडावा म्हणून नाही, या देहावर मोहमाया आहे म्हणून देह सोडावा म्हणून नाही, तर आपण निघून गेल्यावर आपण जे जन्म दिलेत ना, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, लेकरं लहान लहान आहेत, 6, 10, 12 वर्षाची ही लेकरं आहेत. आपण निघून गेल्यावर आपल्या लेकरांचं काय होणार? आई, आपलं पोरग जर 5 वाजता शाळेतून घरी आलं ना, जर आई घरामध्ये जर नसेल ना तर आपलं पोरग व्याकुळ होतो, पोरग कावरं होतं. पण या माय बापांनी रातोरात पोरांना सोडून देहांत प्रायश्चित्त भोगलाय. किती सहन केलं या पोरांनी. देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली आणि विठ्ठलपंत जडांतकरणाने घरी आले. रात्रीची वेळ होती. रुक्मिणी माता होमऱ्याच्या बाहेर विठ्ठलपंत का आले नाहीत वाट बघत थांबली होती. काळोख्या अंधारातून विठ्ठलपंत येताना दिसले. रुक्मिणी माता विचारू लागली, काय झालं? तुम्ही आळंदीच्या धर्मसभेमध्ये गेला होतात. विठ्ठलपंत सांगू लागले, आळंदीमध्ये न्याय निवाडा झाला नाही, मला पैठणला जावं लागलं. मग तुम्ही पैठणला गेला होतात, पैठणला काय झालं? असे विठ्ठलपंत सांगू लागले, पैठणला न्याय निवाडा झालाय, पैठणला ठरलंय. मग आपल्याला समाजामध्ये ते लोक घेणार आहेत का? इथून पुढच्या काळामध्ये आपण आळंदीमध्ये वावरू शकेल का? आपण आळंदीमध्ये राहू शकेल का? तसे विठ्ठलपंत म्हणाले, हो राहू शकेल, पण एक शिक्षा त्यांनी दिली आहे. तशी रुक्मिणी माता विचारतायत की कुठली शिक्षा दिली?
विठ्ठलपंत म्हणताय ती शिक्षा दिली म्हणजे ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त. आपल्याला हा देह सोडून जायचा आहे, देह सोडून निघून जायचं आहे. हे शब्द ऐकले आणि रुक्मिणी मातेच्या काळजामध्ये चर्र झालं. आईचं अंतःकरण होत होते. जन्म दिलेल्या लेकराला आईनं कसं सोडावं, पण पोरांचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल त्यावेळेला मातेने ठरवलं की देहांत प्रायचित्त भोगल्याशिवाय पर्याय नाही. ती माऊली जड अंतःकरणाने झोपी गेली. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या सगळ्या पोरांना समोर बसवलं. अगदी मनापासून मन तृप्त होईपर्यंत ती माऊली आपल्या पोरांना बघू लागली. पोरांची मूर्ती हृदयामध्ये साठवू लागली. एकच दिवस राहिला आज आपला, शेवटचा दिवस राहिला. जे बघायचं आहे ना ते सगळं आज बघून घ्यायचं आहे. उद्यापासून आपली पोरं दिसणार नाहीत. आई म्हणून लगबगीने हाक मारणारी मुक्ता दिसणार नाही. आईचा पदर घेऊन जवळ बसणारा निवृत्ती दिसणार नाही, ज्ञानेश्वर दिसणार नाही, सोपान दिसणार नाही. अगदी मनापासून मूर्ती हृदयामध्ये ती माऊली साठवू लागली. संध्याकाळचा 4-4:30चा सुमारास झाला. आतमध्ये गेली रुक्मिणी माता. पुरणपोळीचं जेवण करायला सुरुवात केली. का? आज शेवटचा दिवस आहे. आजच्या शेवटच्या दिवशी पोरांना गोडधोड खाऊ घालावं. इथून पुढच्या काळामध्ये पोरांना आईच्या हातचं जेवण मिळणार नाही, आईच्या हातचं प्रेम मिळणार नाही, आईच्या हातची माया मिळणार नाही. रुक्मिणी माता आतमध्ये गेली आणि पुरणपोळी करायला सुरुवात झाली. 6:30च्या सुमारास अगदी जेवण तयार झालं. 4ही भावंड समोर बसली. रुक्मिणी मातेनं पत्रावळीमध्ये पुरणपोळी घेऊन आली. पहिला घास काढला, मुक्ताईच्या तोंडामध्ये टाकला. मुक्ताई लहान होती, हो लेक होती ती. पहिला घास मुक्ताईच्या तोंडामध्ये टाकला, दुसरा घास सोपानच्या तोंडामध्ये टाकला, तिसरा घास माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या तोंडामध्ये टाकला, चौथा घास निवृत्ती महाराजांच्या तोंडामध्ये टाकला. 4ही भावंड मनसोक्त जेवले. 4ही भावंडांचं भूक तृप्त झाली आणि 4ही भावंड झोपी गेली. झोपी गेल्यानंतर रुक्मिणी माता उठली, विठ्ठलपंतही उठले आणि विठ्ठलपंतांनी एक पत्र लिहायला सुरुवात केली. पहिलं पत्र लिहिलं आळंदीतल्या धर्ममार्तंडांना. त्यांना उद्देशून लिहायला सुरुवात केली की आजपर्यंत आम्ही सगळा छळ सोचला, आजपर्यंत सगळा आम्ही अन्याय सहन केलाय, पण इथून पुढच्या काळामध्ये आमच्या पोरांवर अन्याय होऊ नये म्हणून तुम्ही आम्हाला जी शिक्षा दिली ती शिक्षा आम्हाला मान्य आहे. आम्ही देहांत प्रायश्चित्त भोगतोय, पण इथून पुढच्या काळामध्ये आमच्या पोरांना तरी सुखी ठेवा. हे पत्र विठ्ठलपंतांनी लिहिलं. दुसरं पत्र घेतलं, निवृत्तीसाठी लिहायला सुरुवात केली. 13 वर्षाची निवृत्ती महाराज आहेत आणि 13 वर्षाच्या निवृत्ती महाराजांना विठ्ठलपंत पत्र लिहित आहेत. निवृत्ती, तुमच्या 4ही भावंडाच्या उद्धारासाठी आम्ही आज देहांत प्रायश्चित्ताचं शिक्षा भोगतोय, देहांत प्रायश्चित्त स्वीकारतोय. पण तू थोरलायस, निवृत्ती तू मोठा आहेस. इथून पुढच्या काळामध्ये ज्ञानेश्वर, मुक्ताई आणि सोपानला माय बापाची आठवण होता कामा नये. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताईचा माय आणि बाप आता तुला बनायचं आहे. निवृत्ती, इथून पुढच्या काळामध्ये कधी ज्ञानेश्वरासमोर, मुक्ताई समोर, सोपानासमोर कधी आमची आठवण काढून रडू नकोस. निवृत्ती, जर तू रडायला लागलास ना तर त्याची आठवण या लहान लेकराला येईल आणि लहान लेकरं हमसून रडतील. रे निवृत्ती, इथून पुढच्या काळामध्ये आमची आठवण या लेकरांसमोर काढू नकोस. दुसरं पत्र निवृत्तीला लिहिलं आणि समोर पांडुरंगाची मूर्ती होती. पांडुरंगाच्या मूर्तीच्या समोर दोन्ही पत्र ठेवली. विठ्ठलपंताने आणि रुक्मिणी मातेनं त्या पांडुरंगाला साष्टांग दंडवत प्रणिपात केलं. रुक्मिणी माता सांगू लागली, पांडुरंगा काही मोठं मागणं तुझ्याकडे मागितलं नव्हतं रे, काहीतरी मोठं भरभरून दे म्हणून तुला काही मागितलं नव्हतं. पांडुरंगा, एक दगड मातीचं घर आमचं असावं. त्या दगड मातीच्या घरामध्ये आम्ही 4ही लेकरं, माझी 4ही लेकरं आनंदामध्ये राहावीत एवढीच माझी अपेक्षा होती रे.
पण ते झालं नाही. पण पांडुरंगा ही शिक्षा आम्हाला मान्य आहे, पण इथून पुढच्या काळामध्ये माझ्या लेकरांचा माय आणि बाप तुला बघायचा आहे बघ. ते पत्र तिथं ठेवलं, त्या पांडुरंगाच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात केला आणि दोन्हीही माय बाप देहांत प्रायश्चित्त करण्यासाठी त्रिवेणी संगमावर निघून गेले. आता त्रिवेणी संगमावर निघून का गेले? कुठेही जाऊन देहांत प्रायश्चित्त दिलं असतं, कुठेही जाऊन उडी मारली असती, पण कुठेही जाऊन जर उडी मारली असती तर आत्महत्येचं पातक लागलं असतं. पण त्रिवेणी संगमावर जाऊन देहांत प्रायश्चित्त करावं याचं कारण, एखादा संकल्प घेऊन जर त्या ठिकाणी त्रिवेणी संगमावर जर देहांत प्रायश्चित्त केलं तर ते योग्य ठिकाणी पोहोचतं. म्हणून ही सगळी त्रिवेणी संगमावर जाऊन त्या ठिकाणी देहांत प्रायश्चित्त दिला. सकाळ झाली, पहिल्यांदा निवृत्ती उठले. रोज सकाळी आपल्याला उठवणारी आई जवळजवळ काहीच सुमारास झाला होता, पण आई काय उठवायला आली नव्हती. आईचे शब्द कानावर पडले नव्हती. मुक्ताई जागी झाली होती. रोज आई मुक्ता होती, लेक होती, लेकीला संस्कार द्यायचे होते, म्हणून रुक्मिणी माता रोज मुक्ताईला लवकर उठवायच्या. पण काहीच सुमारास होऊन गेला, पण आईची हाक मुक्ताईच्या कानावर पडलीच नव्हते. आईची हाक माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या कानावर पडली नव्हती, निवृत्ती महाराजांच्या कानावर पडली नव्हती, सोपान महाराजांच्या कानावर पडली नव्हती. चारही भावंड जागी झाली, कवरी बावरी झाली. माय आणि बाप दिसत नाही, तिकडे तिकडे शोधाशोध चालू झाले. निवृत्ती महाराजांच्या हातामध्ये ते पत्र दिसलं आणि निवृत्ती महाराजांनी ते पत्र वाचलं. निवृत्ती महाराजांच्या लक्षात आलं की माय आणि बाप दोघे जण आपल्याला सोडून निघून गेले. देहांत प्रायश्चित्त त्यांनी भोगलंय आणि आता आपल्याला या तिन्ही लेकरांचा माय आणि बाप आता आपल्याला व्हायचा आहे. तिन्ही लेकरांना आपल्याला संगोपन करायचं आहे. आणि निवृत्ती महाराजांनी या तिन्ही लेकरांना जवळ घेतलं. घडलेली सगळी हकीकत निवृत्ती महाराजांनी सांगितली आणि ही चारही लोक हांबरून रडायला सुरुवात झाली. अहो 4 दिवस झाले ही पोरं भुकेनं व्याकुळ होती. अहो त्या झोपडीतून, त्या सिद्धवेटाच्या झोपडीतून 4 दिवस झालं फक्त होंदक्यांचा आणि अश्रूंचा आवाजच फक्त बाहेर होता. ही चारही लेकरं नुसती रडत होती. ना त्या आळंदीकरांना कुठला फरक पडत नव्हता. ही चारही लेकरं रडत होती. आणि 5वा दिवस उजाडला. 5वा दिवस उजाडल्यानंतर ती मुक्ताई लहान होती. हो मुक्ताई माऊली ज्ञानेश्वर महाराजांना सांगू लागली, ज्ञानदादा आज 4-5 दिवस उलटून गेलेत रे. आई असती तर मला काहीतरी खाऊ घातली असती रे. ज्ञानदादा आज 5 दिवस झाले पोटामध्ये माझ्या अन्नाचा एक कणही नाही आहे ज्ञानदादा. ज्ञानदादा मी भुकेने व्याकुळ झाली. त्याच वेळेला माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या उपरण्याला गाठ मारली आणि उपरण्याची झोळी केली आणि आळंदीमध्ये भिक्षा मागण्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज पोहोचले. आज ही आळंदीमध्ये असणारी जी पोरं शिकायला आलेत ना, तीच माऊली ज्ञानेश्वर महाराजांची झोळी आज अडकून आज ही आळंदीमध्ये ती प्रथा चालू आहे बरं का. आज जे मोठे मोठे कीर्तनकार आहेत ना, की कुठलेही मोठे कीर्तनकार असो, त्या कीर्तनकारांवर माऊलींची खूप मोठी कृपा आहे. त्या कीर्तनकारांवर खूप मोठं देणं माऊलींचं आणि आळंदीकरांचं आहे बरं का. एक काळ होता की त्या आळंदीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांना तिथल्या लोकांनी भिक्षा दिली नाही. भिक्षा मागायला जर माऊली ज्ञानेश्वर महाराज दारामध्ये गेले तर माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीमध्ये त्या आळंदीकरांनी शेण टाकलं. पण तेच आळंदीकर माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं ज्यावेळेला कर्तृत्व सिद्ध झालं, आज त्याच माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाखाली ज्या वेळेला तिथे शिकायला असलेली पोरं ज्यावेळेला झोळी घेऊन तिथं दारामध्ये जातात ना, आज त्या आळंदीकरांचे इतके उपकार आहेत. का उपकार आहेत तुम्हाला सांगतो. एखाद्या आईनं जर गरम गरम जेवण जर तिथं तयार केलेलं असलं आणि आपलं पोरग जर समोर भुकेनं व्याकुळ जरी झालं असलं आणि पोरग आईला सांगायला लागला, आई मला भूक लागली आहे ग, आई गरम गरम जेवण तयार केलंस, आई भाकरी केलीस तू, आई गरम गरम भात तयार केलंस, आई मला जेवायला वाढ ना. ते लेकरू जरी आईला विनंती करत असलं तर आई जेवायला वाढत नाही. जोपर्यंत जेवायला वाढत नाही की आळंदीमध्ये शिकायला संस्थेमध्ये असणारं पोरग जोपर्यंत त्या माऊलीच्या दारामध्ये येत नाही, समोर झोळी पसरून त्या माऊलीकडे भिक्षा मागत नाही आणि ती माऊली जोपर्यंत त्या पोराच्या झोळीमध्ये एखादी भाकर टाकत नाही, तोपर्यंत ती माऊली आपल्या घरामध्ये असलेल्या पोरग्याला सुद्धा जीवन वाढत नाही. एवढे उपकार या कीर्तनकार मंडळींवर आहेत आळंदीकरांची. एवढे उपकार आहेत. माधुकरी मागण्याची पद्धत अजून सुद्धा आळंदीमध्ये चालू आहे.
ही माधुरी मागण्याची पद्धत नम्रता शिकवते. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या उपरण्याला गाठ मारली आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये पोहोचले. एकांच्याकडून भिक्षा मागितली. भिक्षा जशी मागितली ना त्यावेळेला आतून आवाज झाला, अरे तू त्या विठ्ठल पंतांचा मुलगा ना, अरे तू त्या संन्यासाचा पोर ना, तुला भिक्षा आहे ना, थांब देतो. तो माणूस आतमध्ये गेला, गोठ्यामध्ये गेला. जनावरांचं शेण होतं, जनावरांचं शेण उचललं, माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीमध्ये टाकलं. ही घे भिक्षा, हेच खाऊन तुम्ही संन्यासाच्या पोराने जीवन जगायचं. आता तुमचा माय बाप गेला ना, तुम्ही सुद्धा असंच जीवन जगायचं. आता माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी तिथून निघून आले. पुन्हा दुसऱ्याच्या दारामध्ये भिक्षा मागितली. भिक्षा मागायला गेले, तिथल्या लोकांनी दगडगोटे माऊली ज्ञानेश्वर महाराजांना फेकून मारले. माऊली ज्ञानेश्वर महाराज कळवळले आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज नदीकाठी येऊन पोहोचले. एकांत मिळावून माऊली ज्ञानेश्वर महाराज नदीकाठी पोहोचले. नदीकाठी 8-10-12 वर्षाची पोरं खेळत होती. त्या पोरांना सुद्धा तिथल्या लोकांनी बिनवलं होतं, ही संन्यासाची पोरं आहेत, यांना स्पर्श सुद्धा करायचा नाही. ही संन्यासाची पोरं आहेत, यांना स्पर्श सुद्धा करायचा नाही. तिथल्या लोकांनी या पोरांना सुद्धा बिनवलं होतं. या पोरांना सुद्धा सांगितलं होतं. माऊली ज्ञानेश्वर महाराज नदीकाठी पोहोचल्या तिथल्या पोरांनी चिखल फेकायला माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्यावर सुरुवात केली. या देहावर सगळा चिखल फेकला. हा देह सगळा चिखलाने माखून गेला आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज कावरे बावरे झाले. माऊली ज्ञानेश्वर महाराज थेट झोपडीमध्ये पोहोचले. झोपडीचा दरवाजा लावला आणि जसा झोपडीचा दरवाजा लावला तसे माऊली ज्ञानेश्वर महाराज एकटेच तिथे बसले आणि ती लहान 8-9 वर्षाची मुक्ताई माऊली ज्ञानेश्वर महाराजांना सांभाळून घेत होती. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना सांगत होती, अरे दादा तू योगी आहेस, अरे दादा तू सर्वस्व आहेस, अरे दादा तुझ्या हातून खूप मोठं कार्य करायचं आहे. दादा दादा तू तसाच जर थकून गेलास, तू जर एकांतामध्ये पडलास दादा, तू जर ताटी लावून गेलीस तर या जगाला ज्ञान कोण सांगणार. दादा दादा या जगाला कोण सावरणार. ही 8 वर्षाची मुक्ता माऊली ज्ञानेश्वर महाराजांना सावरू लागली. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना सांगू लागली आणि त्या 8 वर्षाच्या मुक्ताईची हाक माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ऐकली आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी उघडली आणि तुम्हा आम्हाला ज्ञानेश्वरी सारखा मोठा ग्रंथ माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ताटामध्ये वाढला. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, जर मुक्ताईनं जर ताटी उघडायला माऊली ज्ञानेश्वर महाराजांना भाग पाडलं नसतं तर तुमच्या आमच्या ताटामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला मिळालाच नसता. खूप मोठे उपकार आहेत या मुक्ताईचे तुम्हा आमच्यावर आहेत. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहायला सुरुवात केली. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिली आणि ज्यासाठी जन्म झाला त्या जन्माचं सार्थक झालं म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडे विनंती केली, देवा ज्यासाठी जन्म झालाय ना त्या जन्माचं माझं आता सार्थक झालंय. देवा मला समाधी घेण्याची परवानगी द्या. सगळ्या जपी तपी महारथी सगळ्या वारकऱ्यांना आळंदीमध्ये बोलवून घेतलं. साक्षात जगाचा मालक 21-22 वर्षाच्या एका योग्यासाठी साक्षात जगाचा मालक पंढरपुरावरून चालत अलंकापुरी आळंदीला येऊन पोहोचला होता. आजची एकादश झाली. देवानं सर्वांना जपी तपी सर्वांना बोलवलं, सगळ्या वारकऱ्यांना बोलवलं. एकादश संपन्न झाली. संध्याकाळी नामदेव महाराजांचं भजन झालं, नामदेव महाराजांचं कीर्तन झालं. द्वादशीला सगळ्यांच्या पंक्ती बसल्या आणि द्वादशीला सगळ्यांच्या पंक्ती बसल्या. सगळे जपी तपी सगळी लोक तिथं बसली होती. माझे सगळे वारकरी इकडे बसले होते आणि रुक्मिणी माता, साक्षात रुक्मिणी माता त्या जपी तपी लोकांच्या पंक्तीमध्ये जेवण वाढत होत्या आणि माझा देव रुक्मिणी मातांना म्हणतोय, अहो तुम्ही तिथे जेवण वाढू नका. अहो ती जपी तपी लोक आहेत, त्यांच्याकडे सिद्धता आहे. त्या जपी तपी लोकांना जेवणाचा आग्रह करण्यासाठी पेक्षा माझी इकडे फाटक्या वेशातली वारकरी मंडळी बसली आहेत. अहो ते भजन करून पोट भरतात ही लोक. देवाच्या भजनाने यांचं पोट तृप्त होतं. यांना जेवणाचा आग्रह करा. आणि रुक्मिणी माता या सगळ्या वारकऱ्यांना जेवण वाढू लागले. दुपारची वेळ टळून गेली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता ही 4 भावंडे शांत होती. का? एकादश झाली होती. द्वादश तर आता संध्याकाळ झाली होती आणि द्वादशीच्या दुसऱ्या दिवशी त्रयोदशीला माऊली ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसणार होते. रात्र टळून गेली. रात्री नामदेव महाराजांचं कीर्तन झालं आणि दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडला.
माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची वेळ झाली. निवृत्ती महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचा एक हात हातामध्ये धरला, दुसरा हात साक्षात जगाच्या मालकानं माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा दुसरा हात धरला आणि इकडे डाव्या बाजूला निवृत्ती महाराज आणि दुसऱ्या बाजूला साक्षात जगाचा मालक दोन्ही हात धरून ही सगळी मंडळी माऊली ज्ञानेश्वर महाराजांना समाधीला बसवायला घेऊन जाऊ लागली. अहो, साक्षात जगाच्या मालकानं माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा हात धरला होता. अहो, ज्याच्या हाताला जगाच्या मालकाचा स्पर्श व्हावा त्या हाताचं सोनं नवं तर परीस व्हावं. साक्षात जगाच्या मालकांना माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा हात धरला होता आणि समाधीला ही माऊली ज्ञानेश्वर महाराज जाऊ लागले. जसे समाधीला माऊली ज्ञानेश्वर महाराज जाऊ लागले ना, तसं मुक्ताईनं जोरात हंबरडा फोडला. अरे, मायबाप तर लहान असताना निघून गेले, पण ज्यानं मायबापाचं छत्र दिलं तो भाऊ आज समाधीला बसतोय. सोपान काकानं मुक्ताईला सावरलं, मुक्ताईची समजूत घातली आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसत असताना माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताचं दर्शन घेतलं. ज्यासाठी तुम्ही जन्म दिला होता त्या जन्माचा सार्थक झालाय देवा. आता देवाचं दर्शन घेतलं आणि आपले गुरु निवृत्तीनाथांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात केला आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगू लागले, शिष्य म्हणून जर काही अपराध झाला असेल, शिष्य म्हणून जर काही गुरूंचा अपमान झाला असेल तर भल्या दिल्यानं तुम्ही मला माफ कराल. पण माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्ती महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाले आणि निवृत्ती महाराज सांगू लागले, ज्ञानदेवा, मला ती काळ रात्र आठवते ज्याला मायबाप निघून गेले ना रे, ज्याला मायबाप आपल्या चारी लेकरांना सोडून गेले ना, जेव्हा मायबापाने देहांत प्रायचित्त भोगलं ना, तेव्हा मायबापाने माय आणि बाप बनण्याची जबाबदारी या निवृत्तीवर सोपवली होती रे. या निवृत्तीला मायबापाची जबाबदारी घेण्यासाठी सांगितलं होतं. ज्ञानदेवा, कुठेतरी ती जबाबदारी घेण्यात जर मी कमतरता भासली असेल, कधीतरी जोळी घेऊन जर त्या आळंदीमध्ये गेलेलं असेल, काही पीठ माझ्या जोळीमध्ये टाकलं असेल, त्या आळंदीकरांनी ते पीठ रस्त्यावर टाकून ते तोडवलं असेल, कधी कधी तुम्हा भावंडांना उपाशी पाणी पिऊन जर झोपावं लागलं असेल, ज्ञानदेवा, काही दिवस जर मी तुमची भूक तृप्त करू शकलो नसेल, ज्ञानदेवा, माय आणि बापाचा जर वसा काही वेळा जर ज्ञानदेवा जर मी पाळला नसेल तर मला माफ कर म्हणून निवृत्ती महाराजांनी सुद्धा ज्ञानदेवांच्याकडे माफी मागितली आणि ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसले. ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसले, वरती शिळा लावली गेली. ही तिन्ही भावंड तर हमसून रडायला सुरुवात झाली होती आणि खरं दुःख तर खूप झालं होतं ते आमच्या नामदेव महाराजांनी. नामदेव महाराज तर ओक्साबोक्षी रडत होते. नामदेव महाराज सांगू लागले, अरे नाना म्हणे आता लोपला दिन कर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्त. अहो, योगियांची माऊली, साधकांचे माय बाप माऊली ज्ञानेश्वर महाराज समाधिस्त झाले. नामदेव महाराज रामसून रडू लागले. इकडे तिन्ही भावंड रडतायत, नामदेव महाराज रडतायत. तिन्ही भावंडांचं आणि नामदेव महाराजांचं हे रडणं साक्षात देवानं बघितलं आणि देवाचे अश्रू सुद्धा अनावर झाले. साक्षात भगवंत सुद्धा रडला. हो, 21-22 वर्षाच्या या पोरासाठी साक्षात जगाचा मालक सुद्धा रडला आणि जगाचा मालक रडताना रुक्मिणी मातेनं बघितलं. रुक्मिणी माता म्हणते, ही 3 भावंड आहेत म्हणून रडतायत, ही सगळी मंडळी रडतायत, तुम्ही का रडताय? भगवंत म्हणतोय, या 22 वर्षाच्या लेकरानं एवढा त्याग सहन केलाय आणि एवढं सर्वस्व या जगाला दिलंय ना, या जगाचे अश्रू आज अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं ऐकलं आणि रुक्मिणी माताची विचारत होती ना, भगवंताला तुम्ही का रडताय? हे काही वेळानंतर रुक्मिणी माता सुद्धा रडू लागली आणि भगवंत म्हणतायत, आता रुक्मिणी माता तुम्ही का रडताय? आणि रुक्मिणी माता सांगू लागली, मी रडतो याचं कारण, अहो 21-22 वर्ष आहे हो या पोराचं. 21-22 वर्ष काय समाधी घ्यायचं वय आहे? समाधी घ्यायचं वय आहे का म्हणून मी रडतेच.
पण त्याचबरोबर रडते याचं कारण की या 21-22 वर्षाच्या पोरानं साक्षात जगाच्या मालकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आणलंय म्हणून मी रडतेय. रुक्मिणी मातेचे सुद्धा अश्रू अनावर झाले. अश्रू अनावर झाल्यानंतर काही काळ निघून गेला. आज हे ज्यावेळेला आळंदीमध्ये जाल ना, ज्यावेळेला शुद्ध अंतःकरणाने तिथं नतमस्तक व्हाल, ज्यावेळेला माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला जर कान लावाल ना, तर आज ही समाधीमधून विठ्ठल विठ्ठल आणि रामकृष्णारी रामकृष्णारीचा गजर तुमच्या कानावर पडल्याशिवाय राहणार नाही.